तर बघा फ्रेंड्स, आता आम्ही हडपसरला आलेलो आहे आळंदीला जाण्यासाठी. तर इथं आहे हडपसरच्या बस स्टॉपवर उभे आहे आम्ही बसची वाट बघत. आळंदीची बस केव्हा येते बघू आता. आळंदीची बस आली की आम्ही निघणार आहोत आळंदीला. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, स्किप अजिबात करू नका. तर आम्ही आता बसलेलो आहे आळंदीच्या बसमध्ये. तर बस लवकरच आलेली होती, थोडा वेळ वेट करावा लागला पण आली बस. आणि आता बसमध्ये बसलो आहे, पण बसमध्ये जागाच नाही, त्यामुळे आम्हाला उभं राहूनच जावं लागलं आहे. अजिबात बसमध्ये जागाच राहत नाही, फुल भरलेली ती बस, बघू शकता तुम्ही. आम्ही चाललेलो आहे आळंदीला. आता आळंदीजवळ पोहोचलोच आहे आम्ही. आता आळंदीच्या मंदिरामध्ये जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. हे पप्पा समोर चालले आहे. खूप गर्दी आहे इथं. बघा मस्त आता हे लावून घेतलेलं आहे, ते बाबांनी लावलेलं आहे, गंध लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी एंट्री करत आहे मंदिरामध्ये फ्रेंड्स. बघा आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. बघा खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. बापरे बाप, बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. आमचं दर्शनाला नंबर लागणं इम्पॉसिबल आहे, पण बघू काय होतं आहे आता. मी फर्स्ट टाइम आलेले आहे आळंदीला. बघा आमची बेबी उठलेली आहे. बेबी इकडे बघ. ओ कुठं आली तू? कुठं आली तू? घोर आली ना. अरे बापरे, कशी झोप घेतलीये बघा फ्रेंड्स. फ्रेंड्स लिंबू सरबत भेटत आहे, आम्ही ते घ्यायला जात आहे. लिंबू आणि टरबूज भेटत आहे. आमची बेबी बघा कशी हे करायली बघा, फोन लावती कानाला आणि हॅलो हॅलो करते बघा. त्यांच्या जवळ जाते बेबी. हे बघ चॉकी. हॅलो हॅलो. बघा आमची बेबी मोबाईल खाती आता. आमची बेबी कशी खेळत आहे त्या लहान मुलांसोबत. बघा कशी तिकडे जात आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये चाललो आहे मी. आमचे महाराज होते इथे, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आतमध्ये जात आहे. बारीला वगैरे लागलो नाही ओळखीमुळे. तर बघा फ्रेंड्स, आतमध्ये एंट्री केलेली आहे आम्ही. आता गेट वरलो तर आमचा नंबरच लागणं मुश्किल होता, पण आमचे ओळखीचे महाराज होते तिथं, त्यामुळे त्यांना कॉल केला आणि ताबडतोब आम्ही आतमध्ये गेलो. खूप लाईन लागलेली होती, आमचा नंबर संध्याकाळपर्यंत पण आला नसता, पण ओळखीमुळं आम्ही लगेच आमच्या 5 मिनिटामध्ये दर्शन वगैरे झाले. आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. तर बघा ते महाराज म्हणे फाट चला, कारण की आज खूप स्ट्रिक आहे म्हणे इथं दर्शन करण्यासाठी. म्हणजे खूप स्ट्रिक आहे म्हणे, त्यामुळे चला. तर बघा इथं लाईन लागलेली होती. मंदिर छोटंच आहे आळंदीचं, काही एवढं मोठं नाही आहे. तर बघा आम्ही आता आतमध्ये गेलो आहे. आणि तिथं बघा झुंबर किती भारी आहे. तिथं मोबाईल अलाउड नव्हता आणि व्हिडिओ काढायला पण काढू देत नव्हते. मी लपून काढले चोरून. बघू शकता तुम्ही ते झुंबर किती भारी आहे.
भारी आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण आळंदीला गेले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा किती भारी दिसते ते झुंबर. खूप म्हणजे खूपच खतरनाक दिसत होता, कारण की त्या झुंबरचाच उजेड त्या मंदिरामध्ये होता. खूप भारी चमकत होतं ते लाईटामध्ये. लाईट वगैरे लावलेलं होतं त्यामध्ये. तर बघा मी मोबाईल खाली, कॅमेरा खाली घेतला होता, कारण की तिथे अलाउड नाही व्हिडिओ काढायला. तरीसुद्धा मी रिक्स करून व्हिडिओ काढलेला आहे. तुम्हाला झुंबर वगैरे दाखवलेला आहे. बघा इकडं एवढी लाईन लागलेली आहे मंदिरामध्ये पण, आतमध्ये पण. बघा कोणाच्या हातामध्ये मोबाईल नाही, कोणीच अलाउड मोबाईल नाहीच. मोबाईल जप्त करून घेतात, जर बघितला तर मोबाईल देत नाही परत. खूप लाईन होती, खूप दर्शन करायला खूप वेळ लागतो. सॉरी फ्रेंड्स, मी आतमधला व्हिडिओ नाही घेऊ शकले, कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हता. हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि आतमध्ये तर सिक्युरिटी वगैरे होती, त्यामुळे मी मोबाईल खिशामध्ये ठेवून दिलेला होता. तर आता आम्ही चाललो आता दर्शन घ्यायला. बघा आता फ्रेंड्स, आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण आलेलो आहे खरेदी वगैरे करायसाठी. आता आपण चाललो आहे नदीमध्ये. मम्मी कुठे आहे? नदीमध्ये थोडासा फोटो वगैरे काढू. इकडे नदी वगैरे आहे. आम्ही पाहुणा त्या पायऱ्यावर गेलो. हा का? इथं किती काढे होते. मग थोड्या वेळ आम्ही नदीत वगैरे फोटोशूट वगैरे केला मस्त. आणि मग इकडं घरी निघालो. आणि मग इथे घरी निघता निघता इथं मंदिरामध्ये आणलं त्या माणसाने. दर्शन वगैरे घेतलं इथं पण. तू करा गेट लावलेलं होतं, त्यामुळे आम्ही काही आतमध्ये जाऊ शकलो नाही. गेट लावलेलं आहे. बेबी बघा कशी वरती चाललेली आहे. चला. तर कसा वाटला फ्रेंड्स आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी सर्वांनी. बाय बाय.